हॅलो हाय नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. तर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, तर आज मी बनवते आहे दोडक्याची सुक्की भाजी, चटणी किंवा तुम्ही त्याला ठेचासुद्धा म्हणू शकता. बनवायला अतिशय सोपा आहे. न खाणारेसुद्धा एवढा आवडीनं खातील की त्यांना खाताना लक्षातही येणार नाही की हा खरंच दोडक्याचा ठेचा आहे किंवा दोडक्याची सुक्की भाजी आहे. सारखी सारखी एकाच पद्धतीने बनवल्यापेक्षा एकदा या पद्धतीनं नक्की बनवून बघा. टिफिनवर देण्यासाठी तर ही भाजी अतिशय उत्तम आहे. तर ही सुक्की भाजी किंवा चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे 1 टमाटर, 1 मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा आहे, आपल्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर. त्यानंतर जे दोडके आहेत ना त्याला हलकंसं वरून ज्या शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या. त्यानंतर अशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर या दोडक्याची सुक्की भाजी किंवा ही चटणी बनवण्यासाठी वेळही फारसा लागत नाही आणि साहित्य अगदी मोजकंच लागतं. तर त्यासाठी आधी आपण काय करूया, हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ घालून खलबत्त्यामध्ये याला आपण कुटून घेऊया. मीठ घातल्याने काय होतं, ओलसरपणा येतो आणि मिरची अंगावर तोंडावर उडत नाही आणि बारीकही व्यवस्थित होते. त्यानंतर त्याच मिरचीमध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे आणि तोही आपल्याला जाडसर असा ठेचून घ्यायचा अशा पद्धतीने. आता हा ठेचलेला ठेचा एका वाटीमध्ये बाजूला काढून घेऊया आणि त्याच खलबत्त्यामध्ये जे मोठे मोठे आपण दोडके कापून ठेवले होते तर ते असे ठेवायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेचून घ्यायचे आहे. असा ठेचल्याने काय होतं की दोडका हा प्रॉपर बारीक होतो, लवकर शिजतो आणि खातानाही दाताखाली असा चरचर वगैरे लागत नाही, म्हणून ठेचूनच घ्यायचा. आता हा ठेचलेला दोडका एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आणि राहिलेला सुद्धा आपण असाच आता ठेचून घेऊया. यातलं पाणी वगैरे काहीच पिळून म्हणजे बाहेर काढायचं नाही आहे, हे त्यातल्या त्यातच आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. तर दोडकं ठेचून झालं आहे. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं जास्त तेल घालायचं, त्यामध्ये मोहरी, जिरं आणि बारीक चिरलेला 1 मोठ्या आकाराचा कांदा घालायचा आहे अशा पद्धतीने. कांदा परतते आहे तोपर्यंतच आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा. हे जे कांदा, लसूण आणि मिरची आहे तर हे फारसं आपल्याला काही ब्राऊन वगैरे होईपर्यंत परतवायचं नाही आहे. हलकंसं आपल्याला शिजलं पाहिजे इथपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचं. कढीपत्ता घालायचा. फोडणी चांगली परतल्या गेली की त्यामध्ये ठेचलेला दोडका घालायचा. अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला आधी असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं. मध्ये मध्ये त्याला असं मिक्स करत राहायचं. हे दोडकं छान शिजल्या गेलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरजेनुसार थोडीशी हळद. आवडत असेल तर थोडासा गरम मसाला घालायचा, पण नाही घातला तरीसुद्धा चालते. हवं तर शेंगदाण्याचा कूट घालू शकता, पण मी ते 1 मूठभर चांगलं खोबरं घातलं आहे सुकं. ओलं घातलं तर आणखीच बेटर. त्यानंतर 1 टमाटर जो कापून ठेवला होता तो घालायचा. ह्याला व्यवस्थित आधी असं मिक्स करून घ्यायचं. सर्व मिक्स झाल्यानंतर 2 मिनटं छान परतू द्यायचं. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. त्याला मिक्स करायचं. तयार झाला तुमचा दोडक्याचा झणझणीत असा ठेचा किंवा सुकी भाजी किंवा चटणीसुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. तर आजचा हा दोडक्याचा ठेचा मी माझ्या मिस्टरांना टिफिनवर दिला, तर खरंच सांगते त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांनाही खूप आवडला. नक्कीच तुम्हालाही आजचा हा दोडक्याचा ठेचा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.